सातत्याने महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सत्तेत राहिली होती. आता जी परिस्थिती अशी आहे की 2014-2019 दरम्यान आपले विधानसभेवरती 82 आमदार होते आणि आता फक्त 16 आहेत. ती ही जी काही घसरण लागलेली आहे ते जे भारतीय जनता पार्टी आपल्याबद्दल बोलते की काँग्रेसची प्रतिमा मलिन झालेली आहे, लोकांना विश्वास राहिलेला नाहीये, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आपण काय सांगा? त्यांनी आता आम्हाला जे कमी यश मिळालं त्या यशाच्या अनुषंगाने त्यांची ही आमच्यावरची असणारी टीका आहे. मुळात आम्ही आमच्या वैचारिक भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारच्या तडजोडी केल्या नाही आणि करणार नाही. जो भारत कसा असला पाहिजे या संदर्भातलं आमचं जे स्वप्नरंजन आहे आम्ही त्याचाच पाठपुरावा करणार. याला थोडक्या शब्दात सांगायचं तर संविधानाचे संरक्षण संवर्धन हा आमचा असणारा अजेंडा आहे. तर भारतीय जनता पक्षाचं संविधान बदला आणि आमचं आणि त्यांचं मुळातच भांडण ना हे आयडिया ऑफ इंडियाचं भांडण आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही कुठे कमी पडत असलो, आमचे कमी सदस्य निवडून आलो असलो तरी आज एक विरोधी पक्ष भारतभरामध्ये काँग्रेस हाच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभा ठाकलेला एक पक्ष आहे. ही आमची असणारी ओळख आहे आणि हे आमचं असणारं कर्तृत्व आहे. यामध्ये 16 आमचे आले खरं आहे. यामध्ये ओटो चोरीचाही भाग होता. कुठे अधिक लाडक्या बहिणी आणि वगैरे वगैरे प्रयोग त्या ठिकाणी करण्यात आले. आता राजकीय अपरिहार्यता ही आघाडीची आणि युतीची आहे आणि आघाडी युतीच्या राजकीय अपरिहार्यतेचाही फटका आम्हाला हा कुठेतरी बसलेला आहे. त्यामुळे आज मतदाना तुलनेने आमच्या सीट कमी निवडून आल्या असतील मात्र आम्ही आमचा जो अजेंडा आहे तो पुढे रेटणार आहे आणि तोच पुढे घेऊन जाणार.